नमस्कार मित्र, हर्षिनी फूड अँड ट्रॅव्हल्स या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत आहे। काही दिवसापूर्वीच पिठाने भरलेल्या मुठ्यांच्या खेकड्याच्या रसाच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिले, त्याबद्दल धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रानभाजी कुडाच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी। आज मी बाजारातून कुडाच्या शेंगांच्या 2 जुड्या आणल्या, त्यातील एकाच जुडीची मी भाजी बनवणार आहे। मित्रहो, कुडाच्या शेंगा पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात भेटतात। साधारण श्रावण महिन्यापर्यंत ह्या शेंगा असतात। उन्हाळ्यामध्ये कुडाच्या झाडाला फुले येतात आणि पावसाळ्यात त्यातून शेंगा तयार होतात। कुडाच्या शेंगांबरोबरच त्यांच्या फुलाची भाजी छान होते। मित्रहो, जेवढ्या रानभाज्या आहेत त्या सर्व बनवण्याची पद्धत इतर भाज्यांपेक्षा वेगळी असते। त्या जर योग्य पद्धतीने बनवल्या नाहीत तर भाजीची चव खराब होऊ शकते। कुडाच्या शेंगांचाही तसंच आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व कमेंट्समध्ये आपले मतही व्यक्त करा। भाजीचे अशा प्रकारे छोटे तुकडे केल्यानंतर धुवून मग पहिल्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे। त्याला आम्ही भाजी उमवणे म्हणतो। एक चम्मच मीठ टाकून 10 ते 15 मिनिटे भाजी उकळून घ्यायची आहे। आपल्या शेंगा जोपर्यंत उमवतात तोपर्यंत भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू। अर्धा वाटी तेल, जिरा आणि राई, कढीपत्ता, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, हळद, गरम मसाला, लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ। पंधरा मिनिटांनंतर शेंगा उकडून झालेल्या आहेत। मित्रहो, या शेंगांची चव कडू असते। त्या उकडल्यामुळे त्यांचा कडवटपणा पाण्यामध्ये जातो आणि त्यातील कडवटपणा कमी होतो। म्हणून ह्या शेंगा उकडून म्हणजेच उमवून घ्यायच्या असतात। नंतर त्यातील पाणी अशा प्रकारे एका जाळीमधून काढून घ्यायचं आहे। आणि नंतर पुन्हा एका स्वच्छ कपड्यामध्ये टाकून अशा प्रकारे पिळून त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। व एका भांड्यामध्ये शेंगा काढून घ्यायच्या। चला तर आता पुढील रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा पातेल्यात तेल गरम करू। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरा, राई व कढीपत्ता तडतडून घेऊ। ते झाल्यावर लगेच कांदा सुद्धा फ्राय करू। कांदा थोडा लालसर झाल्यावर त्यामध्ये लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकू। 2 मिनिटे हे सर्व मिश्रण परतून घेऊ। आणि मग हळद व गरम मसाला टाकू। 1 मिनिट पुन्हा परतू। व मग त्यात उमवलेल्या शेंगा टाकू व मीठ टाकू मिश्रण एकत्र करू। लक्षात असू द्या, भाजी उकडताना सुद्धा आपण त्यात मीठ टाकला होता, त्या प्रमाणातच
मीठ टाकायचं आहे. भाजी व मसाला अगोदरच शिजलेला असल्यामुळे 2 मिनिटांमध्ये लगेच आपली भाजी तयार होईल. भाजी झाल्यावर त्यात कोथिंबीर टाकून लगेच खाण्यासाठी तयार झालेली आहे. रेडी. माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्कीच ट्राय करा आणि आपले अनुभव कमेंट्समध्ये व्यक्त करा.